श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती या दोघांचे एक पण का मोडत नाही. ओवी आहे 8वी. स्वसुख भोगण्याच्या आत्यंतिक इच्छेतून शिवशक्ती जगदरूपी बालकाला जन्म देतात. तरीही त्यांचे एक पण मोडत नाही असं ज्ञानदेवांनी सांगितलं. आता ते त्याचे कारण सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जया एका सत्तेचे बैसणे, दोघा एक प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. जया म्हणजे ज्या दोघांना म्हणजे शिवशक्तींना, एका सत्तेचे म्हणजे एकाच परमात्म्याचे, बैसणे म्हणजे राहण्याचे ठिकाण. या उभयतांच्या राहण्याचे एकच ठिकाण आहे. दोघे जण एकाच प्रकाशाचे लेणे आहेत आणि अनादी कालापासून दोघेही एकपणे नांदत आहेत. स्वामीजी म्हणतात, असे दोघांचीही एक अधिष्ठान, एकच ते ज्ञान दोघा ठाई. ही ती दोघे ऐसी जरी जाणविती, अनादी नांदती एकपणे. आता याचं स्पष्टीकरण बघूया. ज्ञानदेव शिवशक्ती यांच्या संसाराचं चित्रण करत आहेत. स्वरूपावलोकनाच्या इच्छेने एकच परमात्म तत्व द्विधा होऊन शिवशक्ती स्वरूपास प्राप्त झालं. या दोघांना एकमेकांचा वियोग होईल याची एवढी भीती वाटत होती की ती दोघे एकमेकांच्या अखंड सहवासात राहत होती. त्याचा परिणाम म्हणून जगदरूपी बालक निर्माण झालं. पण या तिसऱ्याच्या येण्याने त्यांना तिसरेपणाचा वारा सुद्धा लागला नाही, तिसरेपणाचा संबंध आला नाही. मग दोनपणाचा तरी संबंध होता का, या शंकेचे निरसन या ओवीत ज्ञानदेव करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की दोघांचे बसण्याचे म्हणजे राहण्याचे ठिकाण एकच आहे. ती दोघे एकाच प्रकाशाचे लेणे आहेत. अनादी कालापासून ती दोघे एकपणेच नांदत आहेत. त्यामुळे वास्तविक पाहता त्यांचा दोनपणाशीही संबंध नाही. मग तिसरेपणाचा वारा तरी कसा लागणार. एका सत्तेचे बैसणे, दोघांचे राहण्याचे ठिकाण एकच आहे. म्हणजे दोघांना एकच परमात्म तत्व आधारभूत झालेलं आहे. त्या उभयतांचे अस्तित्व त्या एका परमात्म्यामुळेच आहे. त्या परमात्म्याच्या सत्तेचा आधार मिळाल्यामुळेच शिव व शक्ती यांना सद्रूपत्व प्राप्त झालं आहे. म्हणजेच त्यांना अस्तित्व प्राप्त झालं आहे. परमात्म्याहून भिन्न असं त्यांना अस्तित्व नाही. तसेच शिवाकडे शिवत्व आले आहे ते शक्तीच्या अपेक्षेने. एका भागाला शक्ती म्हटले म्हणून दुसऱ्या भागाला शिवत्व हे नाव आलं. त्याचे पाहणेपण वा द्रष्टेपण हे शक्तीमुळे आहे. पाहण्याचे सामर्थ्य शिवाच्या अंगी स्वभावतः नाही. प्रकृती निर्मित इंद्रियांच्या सहाय्याने शिव पाहतो तेव्हा त्याच्याकडे द्रष्टेपण येते. तेव्हा शिवाला आधार असतो तो शक्तीचा अथवा प्रकृतीचा. तसेच प्रकृतीचे कार्य चालते ते शिवाच्या आधारावर. त्यामुळे दोघांनाही एकमेकाहून पृथक असं वेगळं अस्तित्व नाही. त्यामुळे दोघांचे बसण्याचे स्थान एकच आहे. दोघा एका प्रकाशाचे लेणे. शिवशक्ती म्हणजे त्या एकाच परमात्म्याची लेणे आहेत. हार, बांगड्या, बाजूबंद वगैरे सुवर्णाचे वेगवेगळे अलंकार हे एकाच सोन्यापासून बनवलेले असतात. एकच सोने त्यांना आधारभूत असते. त्या एकाच सोन्याला वेगळा आकार आला म्हणून वेगळे नाव आलं. परंतु असते ते एक सोनेच. सूर्य व त्याचा प्रकाश जसे अभिन्न आहेत त्याप्रमाणेच शिवशक्ती सुद्धा अभिन्न आहेत. प्रकाशाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. शिवशक्ती हे दोघे ज्ञानस्वरूप आहेत. जगाचे चालकत्व शिवाकडे असल्यामुळं त्याला जगदीश असं म्हणतात. तर उत्पादकत्व शक्तीकडे असल्यामुळं तिला जगत जननी असं म्हणतात. विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय वगैरे घडामोडी ज्ञानाशिवाय शक्य नाहीत. दोघेही ज्ञानस्वरूप आहेत. अशा प्रकारे दिसायलाही दोघे वेगळी दिसत असली तरी ती दोघे एकरूपच आहेत. सृष्टीची घडामोड करणे हाही त्यांचा व्यवसाय अनादी कालापासून चालत आलेला आहे. तरी त्यांचे ऐक्य बिघडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात द्वैत आहे असं मानता येत नाही. तरीही ती दोघे आहेत असेही अनादी कालापासून मानले गेलेले आहे. गीतेतही म्हटलं आहे की प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादी उभावपी. प्रकृती व पुरुष हे दोघेही अनादी आहेत असं जाण. अशा प्रकारे त्यांचे राहण्याचे आधारभूत स्थान एकच, ते म्हणजे परमात्म्याची सत्ता. परमात्म्याची सत्ता मिळाल्यामुळं शिव व शक्ती सद्रूपास प्राप्त झाली आहेत. एकाच परब्रह्माच्या अस्तित्वावर प्रकृती व पुरुष या कल्पना आहेत. म्हणजे दोघांमध्येही एकाच ब्रह्मचैतन्याची सत्ता आहे.
म्हणून ती दोघे एकाच चित प्रकाशाने प्रकाशली गेली असल्यामुळं एकाच प्रकाशाचे लेणी ती लिहिली आहेत असं ज्ञानदेव म्हणतात. आणि परब्रह्म अनादी असल्यामुळे ती अनादीपणे नांदतात असे म्हटले आहे. त्यांची सारखीच दिव्य रूपता व सृष्टीच्या घडामोडीत त्यांची एक धोरणी वागणूक यावरून शिव व शक्ती हे दोन पदार्थ आहेत असं म्हणता येत नाही. स्वतः भेद जेव्हा या दोघात भेद आहे का याचा शोध घ्यायला गेला तर त्याची काय अवस्था होते ते ज्ञानदेव पुढील ओवीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.